तर कशा आहात आपण सगळे आणि कशा आहेत तुमच्या गाड्या? मी कोकणासह गाडीची थोडीफार माहिती देत असतो. मी मगाशी जसे तुम्ही माझे व्हिडिओज पाहता, मीही एक रील पाहत होतो. कोणतरी एक महाशय होते, ते सांगत होते की प्रत्येक वेळी तुम्ही इंजिन फ्लश वापरा. बघा, सामाजिक माध्यम आहेत ना, दुहेरी तलवार आहेत, दुहेरी धारेचा तलवार. आणि कुठलाही प्रोडक्ट विकण्यासाठी जर कोणीही असे व्हिडिओ बनवत असेल आणि आपण ते पाहत त्यांना जर फॉलो करत असू तर 100% आपलं नुकसान आहे. इंजिन फ्लशच्या बाबतीत मागचाही व्हिडिओ मी बनवला होता आणि तुमच्या लोकांना मी पटवून सांगितलं होतं की सारखं इंजिन फ्लश वापरणं चांगली गोष्ट नाही आहे. आता ते महाशय म्हणतात की इंजिन फ्लश वापरायला पाहिजे. लोकांनी कमेंटही केल्यात ते कुठल्या कंपनीचं आहे आणि ते कसं वापरायचं आहे आणि काय करायचं आहे. बाबांनो, इंजिन फ्लश जर सारखं वापरला तर त्याचं नुकसानही होतं. म्हणून जसे डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधं आपण घेत नाही आणि जर यूट्यूब फेसबुकचे व्हिडिओ पाहून जर आपण इलाज स्वतः करायला लागलो तर ते अघोरी उपाय असतात. गाडींच्या बाबतीत ते तसंच काहीसं आहे की तुम्हाला कोणतरी म्हणते फ्लश वापरा, तुम्ही फ्लश वापरता, पण त्यांना फायदा कमी आणि नुकसान जास्त होतं. आता गंभीरपणे लक्ष द्या, मी काय सांगतो आहे, फ्लश कधी वापरायचं. आणि मी कुठलाही व्हिडिओ बिन माहितीचा लिहित नाही. डिस्क्रिप्शन वाचत जा तुम्ही, तुमच्या सगळं लक्षात येईल. अभ्यास असतो प्रत्येक गोष्टीचा, तुम्हीही करू शकता, तुम्हीही शिकू शकता. पण इंजिन फ्लश सारखं वापरू नका. तर ते कधी वापरायचं आता ऐका. इंजिन फ्लश काय असतं? इंजिन फ्लश एक क्लिनिंग एजंट आहे. आपण एजंट धरू. आता जी लोकं कोकणात राहतात ना, ज्यांची कौलारू घरं आहेत, त्यांना माहीत आहे की पावसाळा यायच्या अगोदर आपण काय करतो, प्रत्येक कौलं काढून साफ करतो आणि परत बसवतो. पण ते बसवल्यानंतर कधी ते साफ केल्यामुळे थोडंसं पाणी आपल्याकडे आत लिकेज होतं, आपण ते नंतर बंद करतो. तर ते असं का होतं? कारण त्यावेळी त्या कौलांवरती स्लज असतं. स्लज म्हणजे पाळापाचोला असेल, काही चिकळ असेल, काय असेल, त्याच्यामुळे तिथून पाणी सरळ जात होतं. आता तिथं आपण क्लीन केल्यामुळं तिथनं पाणी आतमध्ये पडायला लागलं, गळती लागली. आता असाच प्रकार काहीसा इंजिनसोबत आहे. प्रत्येकी 50,000 किलोमीटरला इंजिन ऑइल जर तुम्ही लेट केला, समजा तुमची सवय असेल लेट करायची, म्हणजे 10,000ला इंजिन ऑइल चेंज करायचं आहे आणि तुम्ही ते 12,000 15,000ला करताय, असं तुम्ही 50,000पर्यंत गेला आणि खरोखर तुमच्या इंजिनला जर बॅक कॉम्प्रेशन नसेल तर तुम्ही 50,000ला प्रत्येकी इंजिन फ्लश वापरू शकता. आता प्रत्येक ऑइल बदलीला जर आपण ते वापरलं तर काय होतं की पिस्टन्स, बघ, क्लिनिंग एजंट आहे, तो केमिकल खूप खतरनाक असतात. तो स्लजला पण घेऊन येतो, कार्बनला पण घेऊन, सगळं क्लीन करतो इंजिनातलं, बरोबर आहे. पण वॉल्वच्या सीटा, गाईड, परत पिस्टनच्या रिंगा यांच्यावर तो इफेक्ट करतो, स्लीववर इफेक्ट करतो. क्लिनिंग एजंट असल्यामुळं तो त्यांची झीज करतो, ज्याच्यामुळे कधी नुकसान होऊ शकतं. आपल्यापेक्षा खूप मोठी इंजिनियर्स ज्यांनी हे इंजिनं बनवली, ज्यांनी विकसित केली, ते डेव्हलपर्स मोठे पगार देऊन वैज्ञानिकवरती बसवलेले आहेत ही सगळ्या गोष्टी ऐकण्यासाठी. कंपनी जर तुम्हाला म्हणते की प्रत्येकी 50,000ला केलं तर चालते किंवा तुम्ही ऑइल बदली खूप लेट केला तरीही चालते, पण जर तुम्ही वारंवार फ्लश वापरत असाल तर तुमच्या इंजिनला नुकसान होऊ शकते. इंजिनची सील्स, इंजिनचे हेड गॅस्केट, इंजिनचे रबर्स डॅमेज होतील, ऑइलची गळती चालू होईल. जशी आपण कौलं साफ केल्यानंतर पहिल्या पावसामध्ये पाण्याची गळती चालू होते. तुम्ही समजदार आहात, मी समजावून सांगितले तुम्हाला. डिस्क्रिप्शन पूर्ण वाचा, फेसबुकला असेल तर कॅप्शन पूर्ण वाचा, तुमच्या लक्षात येईल. आणि अघोरी उपाय बघून, कोणाचं तरी ऐकून करत जाऊ नका, नुकसान तुमचंच होईल. कारण सोशल मीडियावर दिसतं तेवढं सगळं खरं नसतं.